ही सावनी आम्हाला माहिती आहे, या सावनीबरोबर आम्ही राहिलोय, पण मला आता जाणून घ्यायचंय अशा सावनीला जी लहान होती आणि तेव्हाची सावनी कशी होती आणि तिचं बालपण कसं होतं. माझं बालपण गेलं चिंचवडमध्ये. तसा माझा जन्म कोकणातला आहे, आई बाबा कोकणातले असल्यामुळे. पण चिंचवडला माझं सगळं शालेय शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर कॉलेज माझं होतं फर्ग्युसन कॉलेज पुण्यात. सो शाळेत मी सगळ्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये असायचे पुढे, म्हणजे डान्स, गाणं. तेव्हा मी डान्स पण करायचे, कथक शिकले मी. सो सगळं म्हणजे स्पोर्ट्स आणि एव्हरीथिंग. सो एक असा पॉईंट आपोआप आला माझ्या आयुष्यात की मी गाणं प्रोफेशनली चूज केलं. आणि शाळेपासनं माझे आईबाबा दोघेही ह्या क्षेत्रातले असल्यामुळे मला ते अजून सोपं गेलं आणि घरातच त्यांच्याकडून पहिलं प्राथमिक शिक्षण मला मिळालं. आणि त्याच्यानंतर भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर मी त्यांच्या लाईव्ह शोजमधनं गायला लागले. आणि संगीतकार यशवंत देव, श्रीनिवास खळे काका, मंगेश पाडगावकर काका, अशा खूप मोठ्या दिग्गजांचा सहवास मला लहानपणापासून लाभला आणि त्यामुळे मी अजून समृद्ध होत गेले. एखादं असं गाणं जे तुझ्या आई वडिलांकडं, कारण की तू म्हणालीस की ते तुझे पहिले गुरु आहेत, तर त्यांच्याकडनं असं कोणतं शास्त्रीय संगीत जे तुला आमच्याबरोबर शेअर करायला आवडेल? जरूर. एक यमन रागातली बंदिश आहे गणपतीची आणि ती माझ्या बाबांकडनं मी शिकले होते, तर त्याच्या 2 ओळी फक्त गाते. तेरो ध्यान धरत गणपति गणेश, तेरो ध्यान धरत गणपति गणेश, सब सफल होत शुभ काम, सब सफल होत शुभ काम. प्रथम तेरो ध्यान, प्रथम तेरो ध्यान, प्रथम तेरो ध्यान. क्या बात आहे. चला, बाप्पांचा आशीर्वाद देखील मिळाला असं म्हणायला हरकत नाही.